चांगलं मोकळं वाटतंय. 6 महिने जेलमध्ये होतो. चोरी आणि ठगबाजी हा आपला हातखंडा. चोरी करणं म्हणजे आमच्या पायहांचा खेळ आहे. पण एकदा भेटलोच मी चोरी करताना. तो साला इन्स्पेक्टर अरे कितीही विनंती केली तरी मला सोडायला खाली नाही. म्हणत होता की तुला संपूर्ण आयुष्यभर मी जेलमध्ये सडवेन. इंस्पेक्टर अरे सूरज को कोई भूख से बुझा नहीं सकता, समंदर के पानी को कोई सुखा नहीं सकता, कुत्ते की दुम को कोई सीधा कर नहीं सकता. जब तक है हमारे बाजुओं में दम हमसे टक्कर कोई ले नहीं सकता. हा शंभूनाथ आहे. शंभूनाथ शंभूनाथ जे मनात धरतो ना ते नक्कीच करतोय. पण काय गेली 6 महिने चोरी आणि ठगबाजी यात काही करायला मिळालं नाही. जेल मधून सुटलो ना तसंच रस्त्याने पायी पायी चालत येत होतो. रस्त्यात एक बँक दिसली आणि जशी बँक दिसली की तशीच शंभूनाथाच्या हाताला खाज लागायला मला वाटलं की इथे काहीतरी आपला गेम नक्कीच जमेल. म्हणून एका कडेला दबा धरून बसलो. बघतो तर काय एक माणूस बँकेतून पैसे काढून धड 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 खाली आला आणि आपली कार खोलली आणि त्यामध्ये पैसा ठेवला. माहित नाही त्याला कुठलं काम आठवलंय, लॉक करायचं विसरला आणि निघून गेलाय. मग एवढी नामी संधी हा शंभूनाथ कसा सोडेल. आज काही क्षणात तिथे गेलो, दरवाजा काढलाय आणि लांबवले त्याचे पैसे. शंभूनाथ अशी संधी कधी सोडतच नसतो. पण काय जसं जेल मधून सुटलो ना तसा एक माझ्यासाठी निरोप आला. माझी बहीण आरती नुकतीच लव्ह मॅरेज करून या गावात आलेली आहे. पण त्या घरात तिचा छळ होतोय. छळ अरे आमच्या रक्ताला कोणी डिवचलंय तर हा शंभूनाथ कधी सहन करीत नसतो. म्हणे तिची जाऊ आणि देर तिच्या छळ करतोय. ए आरती अरे घाबरण्याचं काही काम नाहीये. हा शंभूनाथ आता लगेच तुझ्या घरात आपलं पहिलं पाऊल टाकणार आहे. जेव्हा टाकेल मी त्या घरात आपलं पहिलं पाऊल तेव्हा लागेल त्या घराला बरबादीची चाहूल. शंभूनाथ आहे शंभूनाथ. जेव्हा मेघगर्जनेने फुटायला लागले धरतीवरचे पाठार तिकडे पेटायला लागले स्मशान. शंभूनाथाच्या घराण्याची ठेवायची होती शान. म्हणून जन्माला आला शंभूनाथ नावाचा एक शैतान. तिच्या घराचा पत्ताच मला माहित नाही. मगापासून बघतो तर इथे कुणी ये जा पण करत नाही. ठीक आहे थोडी वेळ इथेच वाट बघायची आणि त्याला तिचा पत्ता विचारावा. म्हणून म्हणतात हे पोरगी परवडली नाही. अरे का करावं या पोरीचं काही समजत नाही. नमस्कार. जबरदस्ती आहे. मी तुमच्याशी नमस्कार घेतलं पाहिजे अशी जबरदस्ती आणि नीट भेटलं का नमस्कार घ्यायचा. बघा बाबाजी अशी गोष्ट नाहीये. आपली परंपरा आहे.
नमस्कार नमस्कार. मामाजी मी जवान पोरगी आहे म्हणल्या बरोबर एकदम मामाजी बरोबर हा ज्याच्या घरी जवान पोरगी आहे त्याला फक्त मामाजी हा हे बघा तसा माझा काही उद्देश नाहीये. काय उद्देश नाही म्हणजे तुम्ही जबरदस्तीने माझ्या पाठीमागे लागले का एक तर माझ्या अगोदर डोकं फिरलाय माझी पोरगी सकाळपासून आली नाही या घरी हा नेमकं तुमची मुलगी करते काय? हा काय करते काय ती? कुठलं काम धंदा करते हे म्हणायचं होतं. काम धंदेवाली आहे अरे काय करते ती मुलगी हे विचारायचं होतं मला. हा कॉलेज शिकते अच्छा कॉलेज शिकते. मग तिचं कुठं लफडं वगैरे आहे की काय? ओय! म्हणजे आम्ही लफडेवाले दिसतो का माझ्या पोरीला लफडे म्हणलं की हिंमत किती नाही असं असू शकते कदाचित म्हणून ती पाहिजे तेव्हा घरी येत नसेल असं मला वाटलं. पण मला एक सांगा तुम्ही याच गावचे ना? नाही, तुम्ही या गावचे अरे असेल. हा प्रश्न तुम्हाला मला विचारायला पाहिजे की तुम्ही ह्या गावचे का म्हणून आणि या गावचा माणूस असून तुम्ही मलाच विचारता या गावचे का म्हणून हे बघा तसं नाही या गावात मी नौका आहे. मला एक पत्ता हवा होता. पत्ता पत्ता पोस्टमॅन आहो मी पोस्टमॅन आहो का मी पत्ता सांगासाठी माझं आज मला सांगतो माझं डोकं फिरवा नको माझं डोकं पहिल्यांदाच खराब झालंय माझी पोरगी दिसत नाही हो मी या गावात नौका आहे. मला ते श्याम देशमुख यांचं घर तुम्हाला माहित आहे का? असेल गावामध्ये अरे पण कितीतरी घर आहेत गावामध्ये अरे पण श्याम देशमुख अशी किती आहे? हा? श्याम देशमुख नाही रे, नाही हो. आणि सांगासाठी मी काय तुमच्या नोकर नाही हो. हे बघा मलाही माहित आहे तुम्ही नौकर नाही आहात हा. पण एक माणुसकीच्या नात्यानं मी विचारतोय तुम्हाला. तर माणूस की मीच खाऊन जपू मीच खाऊन जपू माणूस तुमच्यामध्ये माणूस की नाही आहे का हो, माझ्यातही माणुसकी आहे पण गोष्ट काय आहे तो पत्ता मला माहित नाही ना. तुम्ही या गावचे आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय. अरे तर का करू मी का करू सांगा ना तुम्ही मला त्याचा पत्ता सांगा ना. एवढं फुरसत आहे म्हणे काम शेकड्याचं होतं. म्हणजे कोणी यानं विचारा याची चला त्याची चला त्याची चला माझे डोकं नको एकदम माझ्या पोरीने डोकं खराब करून टाकलं नाही सकाळपासून कार्यक्रमापासून दिसत नाही बरोबर एक काम करू आपण. आता या गावात मी नौका आहे काही दिवस मी इथेच राहणार आहे तर तुम्ही माझ्याशी मैत्री कराल? त्याची मैत्री काहून करू मैत्री हे बघा तुम्ही जर माझ्याशी मैत्री केलीत ना हा. तुमचा फायदा आहे का? फायदा म्हणजे काय? तुम्हाला माझ्याशी जर मैत्री केलीत ना असं काय हे द्याल तुम्ही एवढ्या पैशामध्ये तुमच्या घरी येऊन तुमच्या सोबत झोपू शकते हे बघा असं काही करण्याची गरज नाहीये. हा पैशामध्ये काय नाही माझ्याशी मैत्री करायची आणि मी नौका असल्यामुळे या गावात काय आहे काही मला गरज भासली तर मी तुम्हाला जे विचारेल ते सांगायचं. तुम्हाला श्यामचं घर पाहिजे ना हो हो शांत काय बिचिड नका लावू चला माझ्या सोबत घरी पोहोचवून देतो आता फुरसत आहे तुमच्याकडे? हा पत्नी फुरसत आहे ए म्हटल्यावर का फुरसत नाही कोणते काम सांगा चला लवकर तेव्हा तर संध्याकाळी येईलच कोण. किती वेळचा तुला आवाज येतो तू चालली आपली लग्न अजिबात तुझ्याशी बोलायचं नाही मला बोलायचं आणि रुपये म्हणायचं नाही मला मला तुझी काळजी आहे म्हणून तुझ्या माग आलो आणि तू उलट मला म्हणतेस की बोलायचं नाही म्हणून. कोणती काळजी रे, कोणती काळजी काहून? कोणती काळजी करतेस तू माझी अरे मला वाटलं तू लग्नात चालीस की रस्त्याला खड्डे पाडत चाललीस बा. म्हणजे मीच काटे पाडत चालले हे बघ तू जास्त बोलू नकोस आणि मला सांग तेवढ्या लोकांना नाचक्की करताना काहीच वाटलं नाही का तुला मी नाचक्की गेली ती आता कुठे गेली तर आता मला काय माहिती तुला नाचता येत नाही म्हणून. हा. हे शब्दाची पण बोलायचं नाही सांगू शकते तुला मग खूप चांगलं नाचता येते मला मग काय झालं? अचानक माझा पाय अडकला आणि तेव्हापासून माझी
कंबर लचकली तुला काय सांगितलं? आतापासून मग पुढं कसं होईल काय झालं तुझं? मज्जा करते तुला नाही? आणि गमतीचा भाग आहे, पण मी तोच विचार करतो की भविष्यात कसं होईल बा अर्जुन करून कंबर लचकली ना मग मी कशासाठी आहे अगं हे असा झटका देतो ना तुझी कंबर दुरुस्त करतो ना हे, मग म्हणजे तुला झटके देतात ना? झटके बाज माणूस आहे मी मग काय हा एकावर एक झटके आतापर्यंत किती तरी जणांना झटके दिले कुणाला झटके दिलास? कुणाला झटके दिलास? अगं फक्त माणसांना झटके दिले आतापर्यंत माणसाला द्यायचे. हा. बाईच्या वाटेने जायचं नाही. नाही बाईला झटके द्यायची पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ आहे हो. ना? नाहीतर माझ्यासारखी खराब पोरगी नाही हा. मला माहिती आहे मला माहिती अगं तुझी मला काळजी आहे पण तुझ्या माझं प्रेम आहे म्हणून तुम्ही तुझ्या मागं मागं आलो ना आणि कशी कशी बोलतेस बरं काळजी नको कंबरला चकली आहे ना मी दुरुस्त करून देतो हा हे पण जरा सांभाळू ना. काळजी नको करू. एक झटका दिला की आरामात कंबर दुरुस्त होते मग मोठा डॉक्टर आहे मी थांबा थांबा तू सरळ थांबा. काऊन का पाहतेस झटका देणार मी म्हणूनच काही समजत नाही का पाहतेस काय अरे, तुझी आजूबाजूला आहे का ते बघते मी. अरे किती अक्कल आहे ग तुला माझं दिमाग किती चालतो. बरोबर आहे आजूबाजूला कोणी नाही लागले कोणी पाहिलं तर बहुत बेकार होईल कारण झटका देवाचं काम आहे ना झटका म्हणजे काही साधी गोष्ट नाही दिसलं का कोणी नाही दिसला. नाही दिसत ना देऊ झटका मग झटका देऊ ना अच्छा झोपून जा काय चाललं काय रे तुझं? आणि अशी तशी बाई वाटली का मी तुला डायरेक्ट झोपला होता? नाही मी असा तुझा माणूस आहे मी असा तुझा माणूस आहे मला एक सांग पायाला झटका द्यायचा आहे ना अशी उभीच राहतो ना पायाला झटका देतो दान केला पडतील तू माझ्यावर संशय घेते तो दिमाग खराब चाललं किती ताप अशी. किती जाऊ म्हणजे माझ्यावर संशय घेते गंमत आहे का? मार बापू मार. नाही. तुझी वेळ आहे आता. मग माझी वेळ तुला मी ताव मारेन तुझ्यावर. बाकी बात मध्ये नाही आहे झोपून दे तिला झटका द्यायचा हो तिथं बरोबर झटका देतो मग का मजाक समजले का मला आजपर्यंत कोणाला झटके नाही दिले म्हणून तर तिला झटका देतो म्हणून देऊन पाहतो जमलं तर जमलं काम नाही तर कोणत्या पद्धतीने झटका देऊ त्याचा विचार करतो आता हात लावतो पहिलेच काय 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 करते हा बरोबर त्या बुक्कीत मारतो तो तुम्ही अरे हात पेला होते ना पहिले ठीक आहे टँक टँक मोबाईल शिल्लक सोडून चुप आहे बोलो इधर का मी जानसे मारतो तुम्ही उगी राहतो पहिले हात लावायच्या पहिले तू मटच माझ्या हातून आता मटच तू आता हात का लावतो मला पहिले तुमच्या ड्रायव्हरनी कधी गेले नाचतो मी आता इथे गोष्ट करते तर आता बोंबल झटका देऊन नसते नाणी पाहतो नाडी हाताची बघायची असते, पायाची नाही. दुखणं हातात आहे की पायात आहे मला समजतं की तुला समजते तुझ्या राहा
हटायत आहे मी दवाखाना काढणार होतो होरी नाही भेटली मग हा. मग झटका देणारा कोण ट्रेनिंग घेतलो ट्रेनिंग घेतलास? मग काय खूप आनंद झाला मला हे सगळं ऐकून. आणि हे बघ हा. चला. हे इकडे मास्तर मास्तर खुश झाला ना. आता माझी पाहिजे असती झाला आता मी येते चांगलं आहे तुझं हा काम झालं तुझं बाबला माझं आणि उचल घोंगडं तुझं हे तुला माहित आहे हा. ना मी तर घरी वेळेवर पोहोचले नाही तर माझा बाप कसा आहे तुला माहितीच नाही. तुझ्या बापाचं तर मर्डरच करतो मी नाहीतर काय जीवाच्या पातळीवर असतं तुला अजिबात भेटू देत नाही मला मग काय समजून कसं घेत नाही तू? मी एक समजतो. बुद्धी, एक पोरगी आणि ते जवान आहे. हा पलीकडे म्हणतो जमान्या म्हणून तुझ्या मागे लागलो ना माझ्या मागे लागून तू माझा बाप माझ्या पाठीवरच राहणार आहे ना? तुझ्या बाबाचा मर्डरच करतोय असं काय करू नका. मग काय मी नाटक ती जाऊ दे आज आपल्याला एकांत भेटला बऱ्याच दिवसांनी अरे चांगला नाचू भाऊ मजा करून बोध जा सायंकाळी किंवा रात्री 2 वाजता घरी 2 वाजता घरी? जेव्हा सौर भेटली तेव्हा जा पुष्कळ दिवसाची भेटलीस ना चल तुला माहित नाही माझं काय होतं माहितीये का काय होतं? अगं रोज तुझी स्वप्न पडतात रोज माझे स्वप्न पडतात. मग काय तुला? अगं तुझं भूत भरलंय माझ्या अंगात माहितीये का मग काय साधी गोष्ट आहे का कसं माहितीये ए आणि मला नाचताना पड्याची सवय आहे का तुला काय झालं तुला काय घे ना काढते लोक तुला घे माझी पाठ काढते पुढे कोणत्या जनावराचं मांस खातेस का 152 किलो नाही उचललो असतो आज गुरुवार आहे म्हणून काहीतरी फरक पडत आहे उचल जमत नाही अगं तू मर मी सांगतो माझी बायको मेली मी सांगून देतो आधी काही लढत नसतो बर हा हो 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 मेल्यासारखी मर हा हा इंग्लिश म्हणून किंवा आवाज द्यायचा आणि देऊन बसतो बायको मेल्यासारखा बायको मेल्या कशी बसतो बाबा माझी बायको मोठी गुरांची होती बाई राता होती वेळेवर आलो अरे माझी बायको आकाले मिळाले अरे पण तुम्ही काय रडता तुम्ही कशाला रडता माझी बायको मेली म्हणून रडतो मी तुम्ही आपलं काम करा जा तिकडे चालता चालता मेली आपलं काम करा माझी बायको मेली मी
सांगून नाही आला तो कोणी पाहतो. नाका म्हणायला पाहिजे. हरामखोर! नालायक! घुबडमात्या! वांद्रा! तिच्या बाप. हा, म्हणायलाच पाहिजे. बरोबर आहे. त्याची माहिती द्यायचो. आहे का नाही? जा तुम्ही बाकी मुलगा खूपच दाखवतो. तुम्ही इकडे काय लिहायला? सकाळपासून माझी तोच तर तिच्या कार्यक्रमात होता. हो. अरे तुम्ही तर पाहुणे म्हणून होते ना. अरे मग माझी पोरगी दिसली का? कशी कशी कोणते कपडे घातले होते? कोणते कपडे घातले होते? नवरा घेऊन गेलो होतो. अरे बाबा पात्या घेऊन गेल्या होत्या तो का? गुलाबी गुलाबी रंगाचा ना? बरोबर आहे. मला आत्ताच तुमची पोरगी तिकडे नदीकडे जाताना दिसली. आणि तुम्हाला सांगतो तीन पोरं तुझ्या मागे लागले. लवकर जा. अबे मर 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 मर. त्याचं घर तो जानशी होता. किती पोरं होते म्हणलास? मला एकही पोरगा नाही आहे. तुले नाही. हा. माझ्या पोरीच्या माग तीन जण होते. तीन का बे? ते मरण का वाचन? आणि एखाद्या माग एकच जाण बे. का जनावर का माझी पोरगी? अरे तो मला प्रवचन देत बसता का तुम्ही? झाला तिकडे सत्यानाश होईल ना तिकडे तिचा. चल लवकर. अबे नाही मर मर मर. मदत करतो. अरे 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 आतापर्यंत काय ठेवायचे असतील का? सत्यानाश बापू मी या पोरीचं तोंड पाहतो. नाही पाहू शकत तो तुम्ही. काहून तिथे तोंड नाही आहे का? अरे तिच्या तोंडाला मारून झाला. होऊ दे. होऊ दे. त्या पोरगी कधी कधी संध्याकाळी येईल. पण या पोरीचं हे गोळा तोंड पाहू दे का? कोण मरे नाही का? अरे नको असा डोक्यावर परिणाम नको करू का? दाखवतो. दाखव ना. अरे दाखव ना. अरे कधी दाखवलास? कपड्याला उचललो का मी? कधी दिवळ उचललास रे दाखवलास पोटी? अरे एक वेळा दाखवलं. अरे दाखवतो ना. कधी तू काय दाखवत नाही. आता मीच पाहतो का? अरे त्या पाच बसा. अरे पाय उघड्यात तोंड झाकलंय. माणसाच्या मेल्यावर पाय झाकून ठेवतात, तोंड उघडं ठेवतात. बरोबर आहे ना. माणसाचे तोंड उघडे ठेवतात ना पाय झाकून ठेवतात. बायाचे मेल्यावर पाय उघडे ठेवतात ना तोंड झाकून ठेवतात. तसं नाही. पाहतो. परते पाहता काप परते
माझी बायको जिवंत झाली, माझी बायको जिवंत झाली. याच्यासाठीच कॉलेजमध्ये रस्त्यावर झोपाळे. हेच कॉलेजमध्ये शिकवतात का? काय बाबू? मध्ये माझी कंबर लचकली होती आणि खाना माझ्या पोरीची कंबर आहे लचकोला कागे. नाही लटकवलो. कंबर लटकली होती ती झटका मारून दुरुस्त करून दिलं. तू काय डॉक्टर असतो? खाना खूप छान डॉक्टर आहे याला कोणी नाही मिळाली म्हणून दवाखाना झटका होतो. हे धंदे चालवता का बे तुम्ही बे? काहून खोटं वाटते का? आणि पण याच्यासाठी करता का बे तुम्ही? पोरीवाल्याला बोलावून. तू याच्यानंतर माझ्या डोळ्याला दिसणार नाही. तुझा मी मर्डर मामाजी मी सांगतोय तुम्हाला. मामाजी तर म्हणूच नको. कोणत्या तुझ्या माझा भाऊ बोलतो? भाऊ नाका नव्हता ना. ना भोसडीच्या म्हणे. तुझ्या माझा बायको काढतो म्हणे. काय रे बाबा म्हणे? समीर लग्न करायचं आहे. याच्यासाठी रोज आले खातेच करतो. साडी न दिली का आधी फिरवायला खातो. आमचं प्रेम आहे लग्न करून. काय प्रेम प्रेम नाही. आणि तुला सांगतो चालू घरी तुझ्या साईडचा बेंडवा करतो आणि तिथे ते जायचं. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. तसंच करा. पण बेडवा थोडासा मोठा करा. आम्हाला दोघांनी ठेवून द्या त्याच्यामध्ये. आणि पिण्याची पैदास करतो. पटकन. अरे बोलतोय का तुला? बाबा म्हणतात काय साधी बोलताय का? ऐका त्यांचं. मी का बेलो